नमस्कार, मी देवयानी गायकवाड SP9 मराठीमध्ये आपलं स्वागत। पाहुयात आजच्या टॉप 9 न्यूज। SP9 मराठी एंटरटेनमेंट न्यूज चॅनल व SP9 मीडिया निर्भया वुमन्स असोसिएशन आयोजित निर्भया रास गरबा दांडिया स्पर्धा मोठ्या दिमाखात संपन्न झाल्या। या निर्भया रास गरबा दांडियासाठी महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। या स्पर्धेमध्ये लहान मुलांनी सुद्धा सहभाग नोंदवला होता। कॉलेज युवती महिलांनी मोठा सहभाग नोंदवला। या कार्यक्रमाचे नियोजन शिस्तबद्ध होते। हा कार्यक्रम झंकार बीट्स सुतार बंधू यांच्या ध्वनी स्वरात महिलांनी नृत्याचा ठेका धरत कार्यक्रमाचा आस्वाद घेतला। SP9 मराठी एंटरटेनमेंट न्यूज व SP9 मीडिया निर्भया वुमन असोसिएशन आयोजित निर्भया रास गरबा दांडिया स्पर्धा मोठ्या दिमाखात संपन्न झाल्या। या निर्भया रास गरबा दांडियासाठी महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। या स्पर्धेमध्ये लहान मुलांनी पण भाग घेऊन आनंद द्विगुणित केला। कॉलेज युवती महिलांनी मोठा सहभाग नोंदविला। या कार्यक्रमाचे नियोजन शिस्तबद्ध होते। हा कार्यक्रम झंकार बीट्स सुतार बंधू यांच्या ध्वनी स्वरात महिलांनी नृत्यांचा ठेका धरला होता। त्याचबरोबर प्रसिद्ध गायक विशाल सुतार आणि त्यांची टीम यांनी उत्कृष्ट ध्वनीस्वर देऊन मंत्रमुग्ध केले। लाईव्ह बँडचे आयोजन सूत्रबद्ध आणि शिस्तबद्ध होते। या स्पर्धेवेळी महिलांनी उत्स्फूर्त असा नृत्यांचा आस्वाद घेतला। यावेळी महिलांना वेगवेगळी गिफ्ट्स देण्यात आली। यामध्ये स्पॉट गेम, रास दांडिया गरबा क्वीन, बेस्ट ड्रेस, बेस्ट डान्स या परफॉर्मन्ससाठी गिफ्ट देण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजेत्यांना गिफ्ट देऊन सत्कार करण्यात आला। या स्पर्धेमध्ये लहान मुलांच्या मध्ये विनर ठरली आहे श्रेयांशी विजय चौगले, निकिता ढाले फर्स्ट रनर अप, त्याचबरोबर श्रेया वडगावे सेकंड रनर ऑफ म्हणून मान पटकावला। त्याचबरोबर लहान मुलांच्या मध्ये बेस्ट जोडी म्हणून समृद्धी सागर पाटील व आराध्या पाटील यांनी बहुमान पटकावला। बेस्ट कॉस्ट्यूम विनर ह्या पूनम वेसनेकर यांना देण्यात आला। नेहा काळे, साक्षी काळे या विनर ठरल्या। बेस्ट परफॉर्मन्स म्हणून पहिल्या विजेत्या कुमोदिनी जाधव, दुसऱ्या विजेत्या रेखा शिंदे व तिसऱ्या विजेत्या सिद्धी अग्ने यांनी बहुमान मिळवला। या कार्यक्रमामध्ये बेस्ट जोडी म्हणून पहिल्या विजेत्या स्नेहा व प्राची पाटील, दुसऱ्या विजेत्या सपना व रंजना पवार, त्याचबरोबर तिसरा क्रमांक ऋतुजा व रीना दभाडे या विजेत्या ठरल्या। बेस्ट गरबा क्वीन म्हणून जागृती जोशी विजेत्या ठरल्या। त्याचबरोबर मेघा कुलकर्णी, स्नेहल गीता याही विजेत्या ठरल्या। एव्हरग्रीन म्हणून दिव्या जोशी, चारुशिला पवार, कविता शहा यांनी मान पटकावला। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदिका व अभिनेत्री सई जाधव यांनी केले। या स्पर्धेचे परीक्षण कोरिओग्राफर व मॉडेल मयुरी विशाल सुतार, मॉडेल आलिशा भानुशाली, कोरिओग्राफर पुष्टी धावडा यांनी काम पाहिले। या स्पर्धेचा परीक्षकांनी अचूक व अंतिम निर्णय दिला। विजेत्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गिफ्ट देऊन सत्कार करण्यात आला। हा कार्यक्रम खेळीमेळीने व आनंदात साजरा झाला। या कार्यक्रमामुळे महिलांना आपली कला सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ म्हणून SP9 मराठी न्यूज चॅनेल यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। या निर्भया रास गरबा दांडिया स्पर्धेमुळे महिलांच्या चेहऱ्यावर आनंद द्विगुणित झाला होता। स्पर्धेत भाग घेतलेल्या त्याचबरोबर कार्यक्रमाला सहभागी झालेल्या महिला वर्गांनी SP9 मराठी माध्यम समूहावर शुभेच्छांचा वर्षाव केला। या कार्यक्रमासाठी झंकार बीट्स विशाल सुतार व त्यांची टीम मयुरी डान्स स्टुडिओ, कोरिओग्राफर मॉडेल मयुरी सुतार यांनी मोलाचे सहकार्य केले। वेदांत क्रिएशन संध्या महाजन या गिफ्ट पार्टनर होत्या। त्याचबरोबर जयश्री पाटील ह्या कार्यक्रमाच्या गिफ्ट पार्टनर होत्या। या कार्यक्रमावेळी SP9 निर्भया वुमन असोसिएशन मॅनेजिंग डायरेक्टर प्राध्यापिका मेघा सागर पाटील, कार्यकारी संपादक विजय काळे, वृत्त संपादक वैभव प्रधान, जाहिरात व्यवस्थापक श्रीकांत शिंदे, ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र मकोटे, व्हिडिओ एडिटर तौफिक जमादार, जाहिरात प्रतिनिधी शिवराज खोत, ग्राफिक डिझायनर सौरभ पाटील, निर्भयाच्या पदाधिकारी सुनीता हनीमुळे, रत्नागिरी संपादिका मेघा कोल्हटकर कुलकर्णी, प्रतिनिधी तेजस्विनी पाटील, ॲडमिन एक्झिक्युटिव्ह प्रियांका शिंदे, निवेदिका स्नेहल घरपणकर, निवेदिका देवयानी गायकवाड, शाहूवाडी प्रतिनिधी अमर पाटील, पन्हाळा कॅमेरामॅन सरदार गायकवाड, युवराज वरुटे, सर्व SP9 मराठी न्यूज चॅनल टीम व महिला पुरुष वर्ग उपस्थित होते। कोतोली फाटा ते नांदगाव रस्त्याचे काम गेली अनेक वर्षांपासून सुरू आहे।
कोतोली फाटा ते नांदगाव रस्त्याच्या कामाची चौकशी करून सूचना देत असताना खासदार धैर्यशील माने यांना नागरिकांनी अनेक प्रश्न विचारले असता बघू करू करत त्यांनी त्या ठिकाणाहून पळ काढला। कोतोली फाटा ते नांदगाव रस्त्याचे काम गेली 1 वर्षापासून सुरू आहे। अनेक ठिकाणी ठेकेदारांनी चुका केल्या आहेत। याबाबत हातकणंगले लोकसभेचे व शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांनी नुकतीच रस्त्याच्या कामाची पाहणी केली। यावेळी जमलेल्या ग्रामस्थांनी कंपनीच्या ठेकेदारांना खासदार धैर्यशील माने यांच्यावर प्रश्नाचा चांगलाच भडीमार केला, तर कामात सुधारणा न झाल्यास कृती समिती स्थापन करून चौकशी लावू अशा भाषेत ठणकावले। खासदार धैर्यशील माने यांनी चुकीच्या कामाबाबत ठेकेदारांना चांगले काम करण्याचे आदेश दिले व जमलेल्या ग्रामस्थांना बघूया करूया म्हणत पळ काढला। पन्हाळा तालुक्यातील घरपण येथील तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व ग्रामपंचायतीने मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आज सकाळी गावच्या चौकात प्रवेश बंदी हा फलक लावला आहे। राजकीय नेत्यांना गावात फिरूही देणार नाही असा इशाराही तरुण कार्यकर्त्यांनी दिला आहे। पन्हाळा तालुक्यातील घरपण येथील तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व ग्रामपंचायतीने मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आज सकाळी गावच्या चौकात प्रवेश बंदी हा फलक लावला आहे। राजकीय नेत्यांना गावात फिरूही देणार नाही असा इशाराही तरुण कार्यकर्त्यांनी दिला आहे। तसेच मराठा आमदार खासदार आहेत, मग आम्हाला आरक्षण का नाही? का आम्ही या नेत्यांच्या मागून फिरायचं नुसतं? एका रात्रीत सरकार बदलतंय, मग आरक्षण का नाही? यासाठीच हा प्रवेश करण्यात आला असून पन्हाळा तालुक्यातील घरपण ग्रामपंचायतीने राजकीय नेत्यांना प्रवेश बंद केला आहे। यावेळी सरपंच नामदेव देसाई, तंटामुक्त अध्यक्ष पैलवान श्रीकांत मोळे, उपसरपंच जालिंदर कांबळे यांच्यासह सर्व ग्रामस्थ तरुण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते। माझं नाव प्रकाश दगडू मोळे, राहणार घरपण, तालुका पन्हाळा। आज आपण एक मराठा लाख मराठा ही घोषवाक्य घेऊन अख्ख्या राज्यामध्ये महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी जे मनोज जरांगे पाटलांनी आंदोलन केलेलं आहे, तर या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही आज इथे एकत्र जमलेलो आहे। तसेच आज आपल्या मराठा समाजाचे विधिमंडळामध्ये 150 जवळजवळ आमदार आहेत, तर त्या आमदारांनी जर मराठा समाजाची त्यांना एवढा जर कळवळा असेल तर त्यांनी एका रात्रीत आपल्याला आरक्षण द्यायला पाहिजे होतं, पण ते आपल्या समाजासाठी काही करत नाहीत। म्हणून त्यांचा निषेध आम्ही करण्यासाठी आम्ही ग्रामस्थ, आमच्या गावातले सर्व जाती धर्माची लोक आपल्या मराठा बांधवांना पाठिंबा देण्यासाठी इथं जमलेलो आहे। आणि त्यांनी जर आम्हाला आरक्षण दिलं नसेल तर घरपण गावामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाच्या पुढाऱ्याला, आमदार, खासदार किंवा कोणी साधी जिल्हा परिषदचा सदस्य जरी असेल तर त्यांना इथून पुढे पूर्णपणे गावबंदी करण्याचा ठराव आम्ही सर्व ग्रामस्थांनी केलेला आहे। एक मराठा। आज कोल्हापुरात सकल मराठा समाजाची बैठक पार पडली। यावेळी आंदोलकांनी खासदार, आमदार व मंत्र्यांना जिल्ह्यात सार्वजनिक कार्यक्रम घेण्यास मज्जाव करणार असल्याचा निर्धार व्यक्त केला। आज मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा 6वा दिवस आहे, तरीही मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अद्याप मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतलेली नाही। त्यामुळे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। आज कोल्हापुरात सकल मराठा समाजाची बैठक पार पडली। यावेळी आंदोलकांनी खासदार, आमदारांना, मंत्र्यांना जिल्ह्यात सार्वजनिक कार्यक्रम घेण्यास मज्जाव करणार असल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे। आज मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा 6वा दिवस आहे, तरीही मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अद्याप मनोज जरांगे यांची भेट घेतलेली नाही। त्यामुळे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। दरम्यान इथून पुढे विकास कामांच्या उद्घाटनाचे फलक लावल्यास फलक फाडण्यात येतील असा इशाराही यावेळी देण्यात आला। यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार राजूबाबा आवळे, वसंतराव मुळीक, बाबा पार्टे, दिलीप देसाई, विजय देवणे आणि सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते। इंटिग्रेटेड सोशल वेलफेअर सोसायटी व नॅशनल रूरल डेव्हलपमेंट फाउंडेशन बेळगाव यांच्यातर्फे दिला जाणारा राष्ट्रीय आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार साळशी गावचे सुपुत्र प्राध्यापक सर्जेराव मारुती पाटील यांना प्रदान करण्यात आला।
बेळगाव येथील इंटिग्रेट सोशल वेलफेअर सोसायटी व नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन यांच्यातर्फे राष्ट्रीय आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, गोवा या राज्यातर्फे कॉमर्स व अकाउंटन्सी विषयातील तज्ज्ञ प्राध्यापक, साळशी तालुका शाहूवाडी गावचे सुपुत्र व पाटील अकाउंटन्सी क्लासेसचे कोल्हापूरचे संचालक मान्य श्री सर्जेराव मारुती पाटील यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। या कार्यक्रमात कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय श्री वीरप्पा मोईली, माजी केंद्रीय मंत्री श्रीमती रत्नमाला सावनूर, माजी खासदार माननीय श्री अमरसिंह पाटील, कोल्हापूरचे माजी महापौर माननीय श्री राजू शिंगाडे यांच्या उपस्थितीत हा राष्ट्रीय आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार करण्यात आला। मराठा आरक्षणाच्या मागणीला माझा पाठिंबा आहे। आज मुंबईत होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आरक्षणाचा सकारात्मक निर्णय घेण्यासाठी 2 दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी मी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे करणार आहे। जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत कोणताही सार्वजनिक कार्यक्रम करणार नसल्याची ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी सकल मराठा समाजाच्या आंदोलकांना दिली। मराठा आरक्षणाच्या मागणीला माझा पाठिंबा आहे। आज मुंबईत होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आरक्षणाचा सकारात्मक निर्णय घेण्यासाठी 2 दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे करणार आहे। जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत कोणताही सार्वजनिक कार्यक्रम करणार नसल्याची ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी सकल मराठा समाजाच्या आंदोलकांना दिली। मनोज जरांगे पाटील यांनी पाणी तरी घ्यावे अशी कळकळीची विनंतीही मुश्रीफ यांनी यावेळी केली। सकल मराठा समाजाचे कोल्हापुरात ऐतिहासिक दसरा चौकात सोमवारी दुसऱ्या दिवशी साखळी उपोषण सुरू आहे। या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुश्रीफ यांनी मराठा आंदोलकांची भेट घेतली। प्रारंभी वसंतराव मुळीक, बाबा इंदुलकर, दिलीप देसाई, बाबा पार्टे आदी नेत्यांनी मराठा आंदोलकांची भूमिका मांडली। त्यानंतर पालकमंत्री मुश्रीफ यांनी या आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केला। जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सार्वजनिक कार्यक्रम करणार नाही अशी भूमिकाही त्यांनी जाहीर केली। PhD करणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप द्या अशी मागणी संशोधक विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे। राज्य सरकारच्या छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेकडून मराठा समाजातील PhD करणाऱ्या अवघ्या 200 संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्यात येणार आहे। 2023 साठी 1400 विद्यार्थी पात्र आहेत। उर्वरित 1200 विद्यार्थ्यांनी कशी PhD करायची? समाजाची लोकसंख्या जास्त असून विद्यार्थ्यांची संख्या कमी केली आहे। सरकारने समाजातील संशोधक विद्यार्थ्यांवर अन्याय केला आहे। त्यामुळे या संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप द्या या मागणीसाठी कोल्हापूर विभागातील कुणबी मराठा संशोधक विद्यार्थ्यांनी सोमवारपासून कोल्हापूर विभागीय सारथी कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे। राज्य सरकारच्या छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेकडून मराठा समाजातील PhD करणाऱ्या अवघ्या 200 संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्यात येणार आहे। 2023 साठी 1400 विद्यार्थी पात्र आहेत। उर्वरित 1200 विद्यार्थ्यांनी कशी PhD करायची? समाजाची लोकसंख्या जास्त असूनही विद्यार्थ्यांची संख्या कमी केली जात आहे। सरकारने समाजातील संशोधक विद्यार्थ्यांवर अन्याय केला आहे। त्यामुळे या संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप द्या या मागणीसाठी कोल्हापूर विभागातील कुणबी मराठा संशोधक विद्यार्थ्यांनी सोमवारपासून कोल्हापूर विभागातील सारथी कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू केले। मराठा समाजाला आरक्षण नसल्यामुळे राज्यात शिक्षण व सामाजिक क्षेत्रात मराठा समाज मागास होत चालला आहे। या पार्श्वभूमीवर सरकारने 2019 पासून PhD करणाऱ्या होतकरू गरीब कुणबी मराठा विद्यार्थ्यांना सारथीकडून फेलोशिप देण्यास सुरुवात झाली। 2019 ते 2021 या कालावधीत सरसकट फेलोशिप दिली, पण मागील 2 वर्षातील म्हणजे 2022 ते 2023 मधील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता आला नाही। त्यातच 1 जानेवारी 2023 रोजी राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सारथी अंतर्गत दरवर्षी फक्त 50 विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याचा निर्णय घेतला।
आदमापूर तालुका भुदरगड येथील सद्गुरू बाळूमामांचे देवालय म्हणजे कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरातमधील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान. खऱ्याला खरं म्हणून न्याय देणारे आणि खोट्याला खोटं म्हणून शिक्षा करणाऱ्या बाळूमामांचं नाव जरी घेतलं तरी श्रद्धेने हात जोडले जातात. अशा या पवित्र देवस्थानच्या ठिकाणी झालेल्या गैरव्यवहारावर धर्मादाय उपायुक्त कार्यालयाने ताशेरे ओढून प्रशासकांची नियुक्ती केली आहे. आदमापूर तालुका भुदरगड येथील सद्गुरू बाळूमामाचे देवालय म्हणजे कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरातमधील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान. खऱ्याला खरं म्हणून न्याय देणारे आणि खोट्याला खोटं म्हणून शिक्षा करणाऱ्या बाळूमामांचे नाव घेतले तरी श्रद्धेने हात जोडले जातात. अशा या पवित्र देवस्थानच्या ठिकाणी झालेल्या गैरव्यवहार धर्मादाय उपायुक्त कार्यालयाने ताशेरे ओढून प्रशासकांची नियुक्ती केली. भाविक श्रद्धेने देत असलेल्या दानातून सगळा व्यवहार चालतो, परंतु त्यावर डल्ला मारण्याचे काम गेली अनेक वर्षे सुरू आहे. धर्मादाय उपायुक्त कार्यालयाचा चौकशी अहवाल व प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन घेतलेल्या माहितीच्या आधारे देवस्थानमधील पदाधिकाऱ्यांचे कारनामे मांडणारी वृत्तमालिका आजपासून आदमापूर तालुका भुदरगड येथील सद्गुरू श्री बाळूमामा देवालयाच्या पेंढाऱ्याची विक्री व दानपेटीमधील 333 कोटीहून अधिक रकमेचा हिशोब लागत नाही. देवालयावर प्रशासक आल्यानंतर 5 महिन्यात 9,68,45,595 इतके उत्पन्न मिळाले आहे. तो बेस पकडून किमान 9 कोटी उत्पन्न विचारात घेतले तरी मागच्या 20 वर्षात 330 कोटींच्या रकमेचे काय झाले याचा कोणताच हिशोब नोंदी देवालयाकडे उपलब्ध नाहीत. धर्मादाय उपायुक्त कार्यालयानेही याबाबत गंभीर ताशेरे ओढले आहेत. पन्हाळा तालुक्यातील बाजार भोगाव येथील ग्रामपंचायतीची निवडणूक तिरंगी लढत होत असून सरपंच पदासाठी 3 तर 9 सदस्य पदांसाठी 25 असे एकूण 28 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. येथील सरपंच पदासाठी सर्वसाधारण महिला आरक्षण पडल्याने इच्छुकांनी आपल्या पत्नीसाठी पसंती दिल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. ग्रामपंचायतीची निवडणूक तिरंगी लढत होत असून सरपंच पदासाठी 3 तर 9 सदस्य पदांसाठी 25 असे एकूण 28 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. येथील सरपंच पदासाठी सर्वसाधारण महिला आरक्षण पडल्याने इच्छुकांनी आपल्या पत्नींसाठी पसंती दिल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. यामध्ये माया नितीन पाटील, दत्तात्रय मारुती शिंदे यांच्यासह इतर मान्यवरांच्या नेतृत्वाखाली स्वर्गीय नितीन पाटील ग्रामविकास आघाडीच्या माध्यमातून सरपंच पदासाठी 10 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. तर नितीन जयवंत हिरडेकर, युवराज वसंत पाटील, रोहन दिलीप गुरव यांच्यासह इतर मान्यवरांच्या नेतृत्वाखाली भोगेश्वर मोताई देवी भराडी देवी संयुक्त ग्रामविकास आघाडीच्या माध्यमातून सरपंच पदासाठी 10 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे असून दत्तात्रय खोत, कुंदन सुरेश पाटील, सुशांत आनंदा कांबळे यांच्यासह इतर मान्यवरांच्या नेतृत्वाखाली भोगेश्वर ग्रामविकास युवा आघाडीच्या माध्यमातून सरपंच पदासाठी 8 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. तिरंगी लढतीमुळे उमेदवारांचा कस पणाला लागला असून राजकीयदृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणाऱ्या बाजारभोगाव ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. आजच्या टॉप 9 न्यूज इथेच संपल्या. पुन्हा भेटूयात नवीन टॉप 9 न्यूजसह. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा SP9 मराठी. योर टाइम योर न्यूज. धन्यवाद.